नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण MSCITची फायनल एक्झाम नवीन पद्धतीने होणार आहे। तर ही पद्धत आहे ट्रूली ऑनलाइन मोड असणार आहे आणि एक असणार आहे कोझी ऑनलाइन मोड। तर अशा दोन प्रकारे आपली MSCITची एक्झाम होणार आहे। तर बघा, ही एक नवीन पद्धत आहे, सध्या चालू झाली नाही, सध्या प्रॅक्टिस याची चालू आहे, अजून अपडेट आलेले नाही। जर अपडेट आले असेल तर मी या चॅनलवर मी ते सुद्धा तुम्हाला कळवणार आहोत। तर बघा कशा प्रकारे ती एक्झाम असणार आहे ट्रूली ऑनलाइन मोड, तर ते आपण आज पाहणार आहोत। तर बघा, यूजर नेम मध्ये तुम्हाला यूजर नेम टाकायचं आहे। हे यूजर नेम तेच आहे ज्यांनी तुम्ही इरा सोडवलेला आहे। तर जे इराचा तुमचा यूजर नेम आहे तोच टाका यामध्ये। त्यानंतर पासवर्ड तुम्हाला तुमच्या सेंटरमधून घ्यायचा आहे। तुम्ही ज्या ठिकाणी शिकत आहात त्या ठिकाणून सेंटरमधून तो पासवर्ड विचारून घ्यायचा आहे। तर बघा, मी याच्यातनी पासवर्ड टाकत आहो। पासवर्ड टाकल्यानंतर बघा, इथे कॅप्चा फिल करायचा आहे आपल्याला। इथे खाली दिलेला आहे कॅप्चा, तो फिल करायचा आहे। तर कॅप्चा टाकून घ्या। त्यानंतर इथे लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे। तर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा आणि त्यानंतर बघा, याच्यातनी आपल्याला एक्झाम लाईव्ह ऑनलाईन एक्झामिनेशन सिस्टीमचं पूर्ण डॅशबोर्ड इथं दिलेला आहे। इथे तुमचा फोटो असणार आहे, कॅन्डिडेटचं नाव असणार आहे, कॅन्डिडेटचा कोड आहे, त्यानंतर इथे यूजर नेम आणि याच्यातनी एक्झाम व्हेन्यू सुद्धा दिलेला आहे। तर याच्यातनी सर्व माहिती दिलेली आहे आपली। त्यानंतर याच्यातनी बघा, आपल्याला प्रॅक्टिससाठी दोन मोड दिलेले आहे, MCQ साठी स्पेशल आहे आणि त्यानंतर प्रॅक्टिकलचे क्वेश्चनसाठी वेगवेगळं आहे। पहिले आपल्याला फायनल एक्झाममध्ये दोन्ही एकत्र असायचे, यामध्ये थोडं वेगवेगळं दिलेलं आहे। क्वेश्चन तेच आहे, एक्झाम कोणत्याही प्रकारे झाली तरी काही फरक पडत नाही, कारण क्वेश्चन सेम तेच असणार आहे। आणि यामध्ये बघा, काही क्वेश्चन्स नवीन आलेले आहे ऑब्जेक्टिव्हचे, ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। तर बघा, पहिले आपण MCQची एक्झाम सोडवणार आहोत। तर इथं टेक अ टेस्टवर क्लिक करा। जसं आपण टेक अ टेस्टवर क्लिक केल्यानंतर बघा, इथे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। तर सर्व इन्स्ट्रक्शन आपल्याला वाचून घ्यायचे आहे, सर्व वाचून घ्या। त्यानंतर इकडे कॅन्डिडेटचं नाव आहे, कॅन्डिडेटचा कोड आहे आणि त्यांचं यूजर नेम सुद्धा इथे दिलेलं आहे। त्यानंतर हे सर्व इन्स्ट्रक्शन वाचून झाल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा, काही इम्पॉर्टंट याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे। जसं द पेपर इज हॅव्हिंग 15 क्वेश्चन्स फॉर 15 मार्क, म्हणजेच 15 क्वेश्चन्स विचारले जाणार आहे आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे आणि त्याला 15 मार्क दिलेले आहे। आणि टोटल आपल्याला त्याला 20 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे। प्रत्येक क्वेश्चन्सला 1 मार्क दिलेला आहे। तर इथं पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, तर वाचून घ्या। त्यानंतर चूज डिफॉल्ट लँग्वेज, आता तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये तो पेपर सोडवायचा आहे। यामध्ये बघा 3 लँग्वेज दिलेले आहे, मराठी, हिंदी आणि इंग्लिश। तर तुम्ही या तीनपैकी एक कोणत्याही लँग्वेजचा वापर करून एक्झाम सोडवू शकता। जसं इथं मी लँग्वेज सिलेक्शन केलेलं आहे मराठी। त्यानंतर बघा, इथे तुम्हाला थोडंसं काही ऐकायचं आहे, याच्यावर क्लिक करा आणि इथून एक काही प्ले ॲडओ करायचा आहे इथून। तर इथे एक ॲडओ प्ले करून पहा, पूर्ण होऊ द्यायचा आहे 9 सेकंदाचा। बघा, पूर्ण ॲडओ ऐकल्यानंतर बघा, इथे आय कुड हिअर वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे राईट क्लिक करा आणि याच्यातनी बघा आय एम रेडी टू बिगिन वर क्लिक करायचं आहे। तर बघा, आपली इथे MSCIT प्रॅक्टिस टेस्ट MCQची टेस्ट आपली सुरू झालेली आहे आणि इकडे 20 मिनिटाचा टायमिंग सुद्धा सुरू झालेला आहे। जे क्वेश्चन्स आपण सोडवलेले आहे ते ग्रीन कलरमध्ये आपल्याला शो होत आहे, जे क्वेश्चन्स आपण सोडवलेले नाही आहे ते ऑरेंज कलरमध्ये शो होत आहे आणि ज्या क्वेश्चन्सवर आपण गेलेले नाही आहोत ते क्वेश्चन्स आपल्याला व्हाईट कलरमध्ये शो होत आहे। तर बघा, पहिला क्वेश्चन इथं आलेला आहे MCQचा। नोटबुक सिस्टीम युनिट्सना बहुतेक वेळा डॅश डॅश म्हटले जाते म्हटलेलं आहे। तर बघा, नोटबुक सिस्टीमला बहुतेक वेळा काय म्हटले जाते, तर त्याला लॅपटॉप म्हटले जाते। पुढीलपैकी कोणते उपकरण हे एक पॉइंटिंग डिव्हाइस नाही म्हटलेलं आहे। तर आपल्याला पॉइंटिंग डिव्हाइस कोणतं नाही आहे यामधलं बघा ते ओळखायचं आहे। तर माऊस हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे, टचस्क्रीन सुद्धा आहे, जॉयस्टिक सुद्धा आहे आणि याच्यातला वेगळा आहे तो कीबोर्ड आहे। तर आपलं क्वेश्चन आन्सर हे कीबोर्ड असणार आहे। एखाद्या स्टोरेज युनिटची क्षमता ही सर्वसाधारणतः बाईटमध्ये मोजली जाते म्हटलेलं आहे। तर बरोबर आहे। इंटरनेटवर पाठवलेली माहिती डॅश डॅश या नावाच्या भागात विभागलेली असते म्हटलेलं आहे। तर इंटरनेटवर पाठवलेली माहिती ही कशातनी विभागलेली असते बघा,
पॅकेट्समध्ये असते. IM चे संपूर्ण स्वरूप हे इन्स्टंट मेसेजिंग आहे. तर याच्यातलं इन्स्टंट मेसेजिंगवर क्लिक करायचं आहे. कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे डॅश डॅश असे म्हणतात म्हटलेलं आहे, तर त्याला आपण बूटिंग म्हटले जाते. नेक्स्ट करा. स्टोरेज माध्यमात ज्या वर्तुळावर डेटा लिहिला जातो त्याच्या एका भागाला काय म्हणतात म्हटलेलं आहे, तर त्याच्या एका भागाला ट्रॅक म्हटले जाते. सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॉलेटाईल असते म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे. मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्ड कॉपी म्हटले जाते म्हटलेलं आहे, तर त्याला सॉफ्ट कॉपी म्हटले जाते. तर हा क्वेश्चन आपला चुकीचा आहे. कमी प्रकाशाच्या वातावरणात उपयुक्त असलेल्या वेबकॅमवर कोणते लाईट असतात म्हटलेलं आहे, तर त्याच्यावर LED लाईट असतात. डॅश डॅश ह्या नेटवर्क सिस्टीम्स एखाद्या नेटवर्कवरील सर्व कॉम्प्युटर्स आणि इतर डिव्हायसेसवर नियंत्रण ठेवतात म्हटलेलं आहे, तर त्याला NIC म्हटले जाते. NOS म्हटले जाते. हार्ड डिस्क पॅक्स ही रिमूव्हेबल स्टोरेज उपकरणे असून त्याचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हटलेला आहे, तर बरोबर आहे. डॅश डॅश ही लोक व स्रोत यांना जोडण्यासाठी कॉम्प्युटर नेटवर्कचा उपयोग करण्यासंबंधीची एक संकल्पना आहे म्हटलेला आहे, तर याला आपण कनेक्टिव्हिटी म्हटले जाते. कुणालाही ईमेल पाठवण्यासाठी तुमच्याकडे डॅश डॅश असणे आवश्यक आहे म्हटलेलं आहे, तर तुमच्याकडे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी असणं आवश्यक आहे. आणि शेवटचा क्वेश्चन बघा MCQचा. अँटीव्हायरस प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्रामच्या आक्रमणापासून कॉम्प्युटरचा बचाव करण्यासाठी असतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व MCQचे क्वेश्चन सोडवणं झालेले आहे. त्यानंतर इथून एंड टेस्टवर क्लिक करायचं आहे. येसवर क्लिक करा. त्यानंतर त्यातनी बघा आपल्याला एंटर कॅन्डिडेट पासवर्ड टाकायचा आहे. जर तुमचा जो काही पासवर्ड असेल ज्याने तुम्ही लॉग इन केलेला आहे तो पासवर्ड यामध्ये टाईप करा. तर बघा आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये 14 मार्क मिळालेला आहे. तर एक क्वेश्चन आपला चुकलेला आहे. जो क्वेश्चन चुकलेला असेल मी सगळ्यात शेवटी त्याला मेन्शन करेल त्या ठिकाणी. तर बघा आपले MCQ सोडवणं झाल्यानंतर आपल्याला डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला MSCIT प्रॅक्टिस टेस्ट प्रॅक्टिकलची टेस्ट आपल्याला इथून सोडवायची आहे. तर इथे टेक अ टेस्टवर क्लिक करा. तर अशाच प्रकारची तुमची फायनलची एक्झाम होऊ शकते. अपडेट आलेलं नाही आहे अजूनही, सध्या प्रॅक्टिस टेस्ट चालू आहे. जर असेल एक्झाम तर ती अशाच प्रकारे होणार आहे. नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर आता ही प्रॅक्टिकलची एक्झामबद्दल काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. तर बघा इथे 15 क्वेश्चन्स विचारले जाणार आहे आणि 15ही क्वेश्चन्सला 1 मार्क आहे, म्हणजेच तुमचं प्रॅक्टिकल 35 मार्काचं असणार आहे. तर सेम प्रॅक्टिकल आहे. त्यानंतर याला 40 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क दिलेला आहे. तर इथे सर्व इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. त्यानंतर याच्यातनी लँग्वेज दिलेला आहे. 3 लँग्वेजपैकी एक लँग्वेज निवडायची आहे. इथे राईट क्लिक करा आणि याच्यातनी आय एम रेडी टू बिगिनवर क्लिक करायचं आहे. तर बघा आपली प्रॅक्टिकलची क्वेश्चनसुद्धा इथे सुरू झालेला आहे आणि ते 40 मिनिटाचा आपला टायमिंगसुद्धा इथे सुरू झालेला आहे. तर बघा सेम आहे इथे सुद्धा. तर पहिला क्वेश्चन्स लावायचा इथून. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये टॉप मार्जिन 0.50 इंच असे सेट करा म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला मार्जिन चेंज करायला सांगत आहे. तर त्यासाठी बघा पेज लेआउट या टॅबवर जायचं आहे. पेज लेआउट या टॅबवर जा. त्यानंतर इथे पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये मार्जिनवर क्लिक करायचं आहे. मार्जिनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे कस्टम मार्जिन दिलेलं आहे. तर कस्टम मार्जिनवर क्लिक करा आणि यामध्ये बघा टॉप मार्जिन आपल्याला चेंज करायचे आहे. तर जे टॉप मार्जिन असेल ते काढून टाका, जे असेल ते. आणि याच्या ठिकाणी बघा आपल्याला 0.50 इंच असे टाईप करायचं आहे. तर 0.50 टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर इंचसाठी आय आणि एन जरी टाकलं तरी चालेल. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व मजकूर एकाच कॉलममध्ये स्प्लिट करा म्हटलेलं आहे. तर बघा इथे दिलेलं जे डॉक्युमेंट आहे ते एकाच कॉलममध्ये आपल्याला स्प्लिट करायचं आहे. तर त्यासाठी कुठेही डॉक्युमेंटवर क्लिक करा.
सिलेक्टमध्ये जायचं आहे आणि सिलेक्शन ऑल करून घ्या। सिलेक्टमध्ये जा, सिलेक्शन ऑल करा। सिलेक्ट ऑल केल्यानंतर बघा आपल्याला लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे। लेआउटमध्ये जा, लेआउटमध्ये गेल्यानंतर इथे कॉलम्समध्ये जायचं आहे। कॉलम्समध्ये जा आणि ज्यातनी आपल्याला किती कॉलममध्ये करा म्हटलेलं आहे, एकाच कॉलममध्ये, तर इथे 1 वर क्लिक करायचं आहे। तर बघा पूर्ण डॉक्युमेंट आपलं एकाच कॉलममध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेव्हलपमेंट या टेक्स्टला हायपरलिंक देऊन www.investopedia.com हे वेब पेज ओपन करा म्हटलेलं आहे। तर बघा आपल्याला हायपरलिंक द्यायची आहे डेव्हलपमेंट या शब्दाला। तर डेव्हलपमेंट या शब्दावर डबल क्लिक करा म्हणजे पूर्ण आपला शब्द सिलेक्शन होईल अशा प्रकारे। त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे। इन्सर्ट टॅबमध्ये जा आणि ते लिंकच्या ग्रुपमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करायचं आहे। लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा इथे ॲड्रेस दिलेला आहे, तर त्या ॲड्रेसमध्ये हा वाला ॲड्रेस इथं जो दिलेला आहे HTTP पासून तो पूर्ण ॲड्रेस कॉपी करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे Ctrl+C न कॉपी होते किंवा तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये टाईपसुद्धा करू शकता। आणि त्यानंतर Ctrl+V न पेस्ट करायचं आहे। त्यानंतर ओके करा आणि ओके केल्यानंतर बघा आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा, दिलेले प्रेझेंटेशन स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवा म्हटलेलं आहे। तर दिलेलं प्रेझेंटेशन आपल्याला स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवायचं आहे। तर कोणत्याही प्रकारचं व्ह्यू जर आपल्याला दाखवायचं जर असेल तर व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे आणि ते प्रेझेंटेशन व्ह्यूमध्ये जाऊन स्लाइड सॉर्टर व्ह्यू इथून घ्यायचं आहे। जे सांगितलं ते निवडलेलं आहे मी आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजंड एलिमेंट चार्टच्या उजव्या बाजूस दाखवा म्हटलेलं आहे। तर लिजंड एलिमेंट चार्टच्या उजव्या बाजूस दाखवण्यासाठी चार्टला पहिले सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर डिझाईनमध्ये जा, त्यानंतर इथे ॲड चार्ट एलिमेंटमध्ये जायचं आहे। त्यानंतर लिजंडमध्ये जा आणि लिजंडमध्ये जाऊन आपल्याला कोणत्या साईडला सांगितलेलं आहे, उजव्या, तर उजव्यासाठी इथून राईट घ्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा म्हटलेलं आहे आणि त्यामध्ये पिक्चर हे टेक्स्ट लिहा म्हटलेलं आहे। तर सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी सर्वात शेवटी इथं खाली क्लिक करायचं आहे। न्यू स्लाइडमध्ये जा आणि इथून ब्लँक नावाची स्लाइड घेतल्यानंतर बघा आपल्याला दुसऱ्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे। तर दुसऱ्या स्लाइडमध्ये क्लिक करायचं आहे। त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जा, त्यानंतर इथे टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि तो इथे ड्रॅग करून काढायचा आहे आणि ते काढल्यानंतर बघा त्याच्यामध्ये आपल्याला पिक्चर हे नाव टाईप करायचं आहे। तर त्यातने पिक्चर नाव टाईप करा, जसं आहे तसंच टाईप करा। बाहेर पुढे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजंड एलिमेंट चार्टच्या खाली दाखवा म्हटलेलं आहे। तर बघा आपल्याला लिजंड एलिमेंट चार्टच्या बॉटम साईडला दाखवायचं आहे। तर चार्टला सिलेक्शन करून घ्यायचं आहे पहिले। त्यानंतर इथे डिझाईन टॅब येते, डिझाईन टॅबमध्ये जा, त्यानंतर इथे ॲड चार्ट एलिमेंटवर जायचं आहे आणि त्यातनी लिजंडवर क्लिक करा। लिजंडवर क्लिक केल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला कुठे दाखवायचं आहे, बॉटमवर, तर हे बॉटमवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधून टेबलची बॉर्डर काढून टाका म्हटलेलं आहे। तर बघा इथे टेबल दिलेला आहे, आता त्याची आपल्याला बॉर्डर काढून टाका म्हटलेलं आहे। तर पूर्ण टेबलला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे। पूर्ण टेबल सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर बघा डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे, इथे बॉर्डर्समध्ये जाऊन बॉर्डर्सवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा बॉर्डर काढून टाकण्यासाठी इथे नो बॉर्डरचा ऑप्शन दिलेला आहे। तर इथून काढण्यासाठी नो बॉर्डरवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, कॉलम F मार्क हा A to Z म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हटलेला आहे। तर कुठं म्हटलेलं आहे, कॉलम F मध्ये म्हणत आहे, तर कॉलम F ला सिलेक्शन करा। कॉलम F मध्ये म्हणत आहे परंतु ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे कुठून म्हटलेलं आहे, मार्कपासून। तर बघा इथून जिथून मार्क सुरू झालेले आहे तिथून पूर्ण सिलेक्शन करून घ्यायचं अशा प्रकारे। एकही रिकामा बॉक्स त्यामध्ये घ्यायचा नाही आहे, पूर्ण सिलेक्शन करून घेतलं। त्यानंतर आपल्याला कशातनी सॉर्ट करायचं आहे, स्मॉलेस्ट टू लार्जेस्टमध्ये म्हणजेच A to Z मध्ये सॉर्ट करायचं आहे। तर सॉर्टमध्ये जा आणि त्यातून A to Z हा सॉर्ट निवडायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा। नेक्स्ट, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये पहिल्या वाक्याची फॉन्ट साईज बदलून 17 करा म्हटलेला आहे आणि फॉन्ट कॅलिब्री करा म्हटलेला आहे। तर कोणत्या वाक्याची म्हणत आहे, पहिल्या वाक्याची। तर पहिल्याच वाक्याला सिलेक्शन करा, सिलेक्शन केलेलं आहे। त्यानंतर साईजमध्ये जायचं आहे आणि इन्क्रीज फॉन्ट साईजच्या मदतीने किंवा तुम्ही डायरेक्ट याच्यातून साईज वाढवू शकता। 17 म्हटलेलं आहे। तर बघा इथे 17 कुठेही दिलेली नाही, दिलेली आहे का, तर त्यावेळेस काय करा बघा इथे क्लिक करायचं आहे। 11 आहे तिथे बॅक स्पेस बटनानं सर्व 11 काढून टाका आणि त्याच्यामध्ये 17 टाईप करायचं आहे आणि एक एंटर करा।
तर बघा अशा प्रकारे आपल्याला 17 ही साईज घेता येते। त्यानंतर फॉन्ट कोणता करा म्हटलेला आहे, कॅलिब्री। तर फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा आणि इथून फॉन्ट हा कॅलिब्री निवडायचा आहे। अशा प्रकारे कॅलिब्री हा फॉन्ट घ्या। त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे किंवा सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमधून हेडर आणि फुटर काढून टाका म्हटलेलं आहे। तर दिलेल्या डॉक्युमेंटमधून आपल्याला हेडर आणि फुटर काढायचं आहे। तर सुरुवातीला हेडर काढा आणि नंतर फुटर काढायचं आहे। तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे। नंतर हेडर आणि फुटरच्या ग्रुपमध्ये हेडरमध्ये जा। त्यानंतर इथून रिमूव्ह हेडर करायचं आहे। सेम त्याच्याच खाली फुटर दिलेला आहे, फुटरमध्ये जा आणि इथून रिमूव्ह फुटर करायचं आहे। दोन्ही रिमूव्ह केलेलं आहे आपण, म्हणजे काढून टाकलेलं आहे। आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये हेडरच्या सेंटर सेक्शनमध्ये पेमेंट डिटेल्स हे हेडर इन्सर्ट करा आणि हेडर आणि फुटर एंटर केल्यानंतर A1 सेलवर क्लिक करा म्हटलेलं आहे। तर बघा आपल्याला हेडरच्या सेंटर सेक्शनमध्ये काय टाईप करायचं आहे, पेमेंट डिटेल्स हे नाव टाईप करायचं आहे। तर जे नाव टाईप करायचं असेल मी पहिलेच कॉपी करून घेतो Ctrl+C ना। इथं ऑलरेडी दिलेलंच आहे ॲड हेडर म्हणून, तर त्याच्यावर एक सिंगल क्लिक करा आणि त्यामध्ये बघा हे नाव जे कॉपी केलं होतं मी ते पेस्ट करायचं आहे। किंवा तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकता, टाईप करा किंवा पेस्ट करा। त्यानंतर हेडर आणि फुटर एंटर केल्यानंतर A1 सेलवर क्लिक करा म्हणत आहे। तर A1 सेलवर क्लिक करा इथे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त ब्लँक स्लाइड तयार करा म्हणते आणि नोट्स पेज व्ह्यूद्वारे प्रेझेंटेशन व्ह्यू करा म्हटलेलं आहे। तर 2 ब्लँक स्लाइड घ्यायचे आपल्याला। तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि त्यातून 2 ब्लँक स्लाइड घ्यायच्या, एक परत त्यामध्ये जाऊन दुसरी स्लाइड घ्यायची आहे। 2 ब्लँक स्लाइड आपण याच्यातून घेतलेले आहे आणि प्रेझेंटेशन व्ह्यू करा म्हटलेलं आहे नोट्स पेज व्ह्यूमध्ये। तर त्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे आणि त्यातून नोट्स पेज व्ह्यूमध्ये व्ह्यू करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमधून टेबलची बॉर्डर काढून टाका म्हणत आहे। तर बघा आता टेबलची बॉर्डर काढायची आहे। तर टेबलची बॉर्डर काढण्यासाठी पहिले पूर्ण टेबलला सिलेक्शन करून घ्या, Ctrl+A न ऑल सिलेक्शन करा किंवा अशाही प्रकारे तुम्ही पूर्ण टेबलला सिलेक्शन करू शकता। पूर्ण टेबलला सिलेक्शन करून घ्यायचं आहे। इथे 4 ॲरोचा बाण आलेला आहे, त्याच्यावर एक सिंगल क्लिक करा म्हणजे पूर्ण आपलं सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जायचं या ठिकाणी। त्यानंतर याच्यामध्ये बॉर्डर्समध्ये जा आणि इथून नो बॉर्डरवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपण सर्व टेबलची बॉर्डर काढलेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट 21, 22 या व्हॅल्यूजपासून सुरुवात होणारी सिरीज आपल्याला A15 ते A30 या सेल रेंजमध्ये ऑटोमॅटिकली फिल करा म्हटलेलं आहे। कुठं म्हटलेलं आहे 21, 22 पासून म्हटलेलं आहे A15 मध्ये। तर कॉलमचा A घ्यायचा आहे आणि रोचा 15 घ्या। A15 मध्ये क्लिक करा आणि याच्यातनी पहिल्या याच्यातनी 21 टाईप करा, खाली घ्यायचं आहे त्याच्यामध्ये 22 टाईप करा। दोन्हीही याला एकत्र अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे। सिलेक्शन केलं आणि A30 पर्यंत आपल्याला फिल करत न्यायचं आहे। तर कोणत्यातनी कर्सर ठेवा, क्लिक करायचं आहे आणि A30 पर्यंत ओढत न्यायचं आहे बघा इथपर्यंत आणि नंतर आपलं उत्तर कर्सर सोडून द्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट कलर फोल्डरमधून पिंक फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आयडीने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे। तर कशातून म्हणत आहे, कलर फोल्डरमधून म्हणत आहे। तर कलर फोल्डरमध्ये जा, यामध्ये पिंक टेक्स्ट फाईल दिलेली आहे, तिला राईट क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे किंवा Ctrl+C ने सुद्धा कॉपी करू शकता। बघा आता ही फाईल कॉपी झालेली आहे। कुठं पेस्ट करा म्हणते, स्टुडंट आयडीने असलेल्या फोल्डरमध्ये जे सुरुवातीचं फोल्डर असेल त्याच्या खाली पेस्ट करायचं आहे। तर बघा कलर हे फोल्डर सुरुवातीचं होतं, त्याच्या खाली कुठेही राईट क्लिक करा आणि इथे पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करा। कलर फोल्डरमधून पिंक फाईल कॉपी करा आणि होम फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे। तर कशातून म्हणत आहे, कलर फोल्डरमधून म्हणत आहे। तर कलर फोल्डरमध्ये जा, पिंक फाईलला कॉपी करायचं आहे तर राईट क्लिक करा आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे तिला आणि कुठं पेस्ट करा म्हणते, होम फोल्डरमध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होम फोल्डर इथं मागे दिलेला आहे तर होम फोल्डरमध्ये जायचं आहे आणि इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे किंवा Ctrl+V ने सुद्धा पेस्ट करू शकता। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटच्या स्लाइडमध्ये म्हणजे स्लाइड क्रमांक 6 मध्ये ॲक्शन बटन साऊंड कुठेही समाविष्ट करा म्हणते आणि माऊस क्लिक करून स्लाइड शो व्ह्यूमध्ये कोणताही ध्वनी प्ले करा म्हटलेला आहे। तर बघा पूर्ण क्वेश्चन वाचून घ्या।
तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, स्लाइड नंबर 6 मध्ये जायचं आहे, त्यामध्ये क्लिक करा। आपल्याला ॲक्शन बटन घेण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर ॲक्शन बटन आपल्याला शेपमध्ये असेल, शेपमध्ये जा आणि शेपमध्ये सगळ्यात खाली आपल्याला ॲक्शन बटन इथं दिलेलं आहे। तर कोणत्या नावाचं ॲक्शन बटन घ्यायचं आहे बघा, इथे साऊंड नावाचं। तर बघा इथे साऊंड नावाचं ॲक्शन बटन दिलेलं आहे आणि ते इथे ड्रॅग करून आपल्याला काढायचं आहे अशा प्रकारे। त्यामध्ये बघा कोणताही साऊंड प्ले करण्यासाठी इथे क्लिक करा डाऊन ॲरोवर आणि त्यातून कोणताही साऊंड प्ले करायचा आहे, त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर PPTX फाईल कलरमधल्या अदरमध्ये मूव्ह करा म्हटलेलं आहे। तर कुठं म्हटलेलं आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा। त्यानंतर मॉनिटर फाईलला सिलेक्शन करायचं आहे, त्यानंतर राईट क्लिक करा आणि तिथून कट करून घ्यायचं आहे। कट करून घेतली फाईल, त्यानंतर कलरमधल्या अदरमध्ये मूव्ह करा म्हणत आहे, तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर बघा इमेज फोल्डरमधून सर्व बिटमॅप फाईल इमेजमधल्या बिटमॅप इथे कॉपी करा म्हटलेलं आहे। तर इमेज फोल्डरमधून म्हणत आहे, तर इमेज फोल्डरमध्ये जायचं आहे। याच्यामध्ये जेवढ्या काही बिटमॅपचे इमेज दिलेले आहे सर्वांना अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या। सर्व बिटमॅप आहे बघा .bmp दिलेलं आहे, हे एक्सटेन्शन आहे, ते सर्व कॉपी करायचे आपल्याला। राईट क्लिक करा त्याच्यावर आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे। सर्व कॉपी झालेले आहे, कुठं पेस्ट करा म्हटलेलं आहे, इमेजमधल्या बिटमॅप येथे ऑलरेडी आपण इमेज फोल्डरमध्ये आहो, त्यामध्ये बिटमॅपला ओपन करा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर बघा दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमधील पहिल्या वाक्याची अलाइनमेंट सेंटर करा म्हणत आहे। तर पहिल्या वाक्याची अलाइनमेंट जी आहे ते सेंटर करा म्हणत आहे, तर पहिल्या वाक्याला सिलेक्शन करा। त्यानंतर इथे पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जाऊन अलाइनमेंटवर क्लिक करायचं आहे आणि ते बघा सेंटर अलाइनमेंट इथे दिलेलं आहे, तर सेंटर अलाइनमेंट घ्या आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। दिलेल्या वर डॉक्युमेंटची राईट मार्जिन बदलून 0.50 इंच करा म्हणत आहे। तर बघा डॉक्युमेंटची आपल्याला मार्जिन चेंज करायची आहे, तर त्यासाठी लेआउट या टॅबवर जायचं आहे। पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये मार्जिनवर जायचं आहे, मार्जिनवर जा आणि त्यातनी कस्टम मार्जिन हा ऑप्शन निवडायचा आहे। तर त्यामध्ये बघा आपल्याला राईट मार्जिनमध्ये जाऊन आपल्याला किती टाकायचे आहे, 0.50 म्हटलेलं आहे, तर 0.50 टाईप करा। त्यामध्ये इंचसाठी I आणि N टाईप करा, त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं याला फिक्स करा, नंतर पुन्हा ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर बघा हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे। कुठून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, कीबोर्ड या फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा त्या फाईलवर आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी झाली ती फाईल, त्यानंतर कुठे पेस्ट करा म्हणते, होममधल्या इंडेक्समध्ये, तर एक स्टेप बॅकमध्ये जा, कारण होम फोल्डर इथे दिलेला आहे। होम फोल्डरला ओपन करा, त्यामध्ये इंडेक्सला सुद्धा ओपन करायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वरच्या भागात 2 रो आणि 7 कॉलमचे टेबल इन्सर्ट करा म्हणत आहे। तर वरच्या भागात आपल्याला 2 रो आणि 7 कॉलमचं टेबल घ्यायचं आहे। तर वरच्या भागात म्हटलं सगळ्यात सुरुवातीला सिलेक्शन करायचं आहे, म्हणजे क्लिक करायचं आहे, त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे आणि त्यातनी इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे। तर यामध्ये बघा नंबर ऑफ कॉलममध्ये किती सांगितलेले आहे, 7 सांगितलेले आहे, तर नंबर ऑफ कॉलममध्ये 7 टाका आणि नंबर ऑफ रो मध्ये 2 सांगितलेले आहे, तर नंबर ऑफ रो मध्ये 2 टाकायचं आहे, ऑलरेडी आहे। त्यानंतर ओके करा। बघा आपला टेबल आलेला आहे या ठिकाणी 7 कॉलम आणि 2 रोचा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तिसऱ्या स्लाइडमधील परिच्छेदाची केस कॅपिटलाइज ईच वर्ड अशी बदला म्हणत आहे। तर कुठं म्हणत आहे, तिसऱ्या स्लाइडमधील परिच्छेदाची केस, तर तिसऱ्या स्लाइडवर जा, जे काय पॅराग्राफ असेल पूर्ण पॅराग्राफला अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे, सर्व सिलेक्शन करून घ्या इथे अशा प्रकारे। त्यानंतर त्याची चेंज केसमध्ये जाऊन कोणती केस करायची आहे, कॅपिटलाइज ईच वर्ड म्हटलेलं आहे, तर इथून जे सांगितले ते निवडा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट दिलेल्या वर्कशीटमधील एज 12 सेलमधील फॉन्ट बदला आणि टाइम न्यू रोमन करा म्हणत आहे। कुठे म्हणत आहे, एज 12 मध्ये, तर एज 12 सिलेक्शन करण्यासाठी बघा इथे नेम बॉक्समध्ये जा, जे असेल ते काढून टाकायचं आहे। याच्यामध्ये बघा एच टाईप करा आणि त्यानंतर
H12 टाईप करायचा आहे, H12 टाईप करा आणि एक एंटर करायचा आहे। तर बघा आपण H12 या सेलमध्ये आलेला आहोत। यामधला जो फॉन्ट आहे तो कोणता करायचा आहे आपल्याला, टाइम न्यू रोमन। तर बघा टाइम न्यू रोमन करण्यासाठी फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा आणि याच्यातनी बघा जे कॅलिब्री आहे ते काढून टाका आणि याच्यातनी टाइम न्यू रोमन टाईप करायचा आहे। जसं मी टाईप केलेला आहे तर पुढचा पूर्ण आलेला आहे फॉन्ट, त्याच्यावर एक एंटर करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर आहे दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटला आर्टिस्टिक पेज बॉर्डर लागू करा म्हणत आहे। तर पेजला आपल्याला आर्टिस्टिक पेज बॉर्डर द्यायची आहे। तर पेज बॉर्डर देण्यासाठी बघा आपल्याला डिझाइन टॅबमध्ये जायचं आहे। त्यानंतर पेज बॉर्डरवर जा। पेज बॉर्डरवर गेल्यानंतर बघा इथे आर्ट बॉर्डर दिलेली आहे। तर आर्ट बॉर्डरवर गेल्यानंतर याच्यातनी डाऊन ॲरो क्लिक करायचं आहे आणि याच्यातून कोणती बॉर्डर घ्यायची आहे आपल्याला, तर याच्यातली कोणती आर्टिस्टिक बॉर्डर घेतली तरी चालेल, कुठलीही घ्या। त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 7 अतिरिक्त स्लाइड ॲड करा म्हणत आहे। तर 7 स्लाइड घ्यायचे आपल्याला। इथे कोणत्याही स्लाइडचं नाव सांगितलेलं नाही, तर त्यावेळेस या ऑप्शनवर 7 वेळेस क्लिक करा। अशा प्रकारे पहिली मिळून होईल आपल्या 8 स्लाइड। त्यानंतर बघा स्लाइड शो रन करताना 34 स्लाइड आपोआप 4 सेकंदानंतर दिसेल। अशा प्रकारे तिसऱ्या स्लाइडला टाइम इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर कोणत्या स्लाइडला टाइम इफेक्ट द्यायचा आहे, तिसऱ्या, किती सेकंदाचा, 4 सेकंदाचा। तर आपल्याला तिसऱ्या स्लाइडला सिलेक्शन करायचं आहे। इथून तिसऱ्या स्लाइडला सिलेक्शन करा। त्यानंतर ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे आणि ते आफ्टरवर क्लिक करून आपल्याला 4 सेकंद याच्यामध्ये घ्यायचे आहे। अशा प्रकारे 4 सेकंद टाईप करा। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल N4 मध्ये इफ फंक्शन वापरा आणि जर सेल J4 ची किंमत 50 पेक्षा अधिक असेल तर रिझल्ट ट्रू दाखवा म्हणत आहे। तर N4 मध्ये क्लिक करा, बरोबरचे चिन्ह टाईप करायचं आहे, I आणि F टाईप करा, इफ फंक्शन्स। त्यानंतर शिफ्ट दाबून ओपन ब्रॅकेट घ्यायचं आहे। ओपन ब्रॅकेट घेतलं त्यानंतर J4 ची किंमत घ्यायची आहे। तर J4 ला मी सिलेक्शन केलेलं आहे। J4 ची किंमत 50 पेक्षा जास्त दाखवण्यासाठी इथून ग्रेटर दॅन घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे 50 टाईप करा। नंतर कॉमा द्या आणि डबल इंटेड कॉमातनी आपल्याला ट्रू शब्द टाईप करायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर शिफ्ट दाबून डबल इंटेड कॉमा द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ब्रॅकेटला पूर्ण करा आणि एंटर करा। नंतर बघा 50 पेक्षा जास्त आहे म्हणून इथे आपला रिझल्ट ट्रू आलेला आहे। कोणत्यातनी इथे कर्सर क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून अशा प्रकारे खाली ओढत न्या। तर जे किंमत आपल्याला 50 पेक्षा कमी असेल ते किंमत आपल्याला फॉल्स म्हणून याच्यातनी शो होत आहे। तर अशा प्रकारे ते काढायचं आहे आणि नंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा। नेक्स्ट सपोर्ट फोल्डरमधील CPU फाईल उघडा म्हणत आहे। तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, CPU फाईलला ओपन करण्यासाठी डबल क्लिक करा म्हणजे ती फाईल ओपन होईल। बघा CPU फाईल ओपन झाली। त्यामध्ये बघा पहिल्या ओळीतनी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे नाव टाईप करायचं आहे। तर ते नाव मी डायरेक्ट कॉपी पेस्ट करतो या ठिकाणी। तुम्ही कॉपी पेस्ट केलं तरी चालेल किंवा टाईप केलं तरी चालेल। त्यानंतर फाईलला सेव्ह करा म्हणत आहे। तर फाईलला सेव्ह करण्यासाठी फाईलमध्ये जा आणि ते सेव्हचा वापर करायचा आहे। सेव्ह करा या फाईलला। त्यानंतर ती फाईल बंद करण्यासाठी या फाईलला इथून क्लोज करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर बघा सेल B12 ला अंडरलाइन इफेक्ट आणि ऑरेंज बॅकग्राऊंड कलर अप्लाय करा म्हणत आहे। कशाला म्हणत आहे, सेल B12 ला। तर B12 ला घेण्यासाठी बघा नेम बॉक्समध्ये क्लिक करा, B टाईप करा आणि याच्यामध्ये 12 टाईप करायचं आहे आणि एक एंटर करा। बघा B12 इथे सिलेक्शन ऑटोमॅटिक करून दिलेला आहे। याचा जो आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे कोणता, अंडरलाइन म्हटलेला आहे। तर बघा इथे फॉन्टच्या ग्रुपमध्ये इथे अंडरलाइन दिलेला आहे, ते इथून अंडरलाइन द्या आणि ऑरेंज कलर आपल्याला बॅकग्राऊंड म्हणून लावायचा आहे। तर बॅकग्राऊंड कलरमध्ये जायचं आहे आणि याच्यातून ऑरेंज कलर बॅकग्राऊंडचा घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा किंवा सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 2 ब्लँक स्लाइड ॲड करा म्हणत आहे। तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक नावाचे स्लाइड घ्यायचे आहे। तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि इथून ब्लँक नावाचे 2 स्लाइड घ्यायचे आहे। 2 ब्लँक स्लाइड घेतल्या त्यानंतर पहिल्या स्लाइडला रँडम बार स्लाइड ट्रान्झिशन आणि वर्टिकल इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे। तर पहिल्या स्लाइडला सिलेक्शन करा, ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे आणि ज्यातून रँडम बार नावाचं ट्रान्झिशन इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचा इफेक्ट जो आहे तो वर्टिकल द्यायचा आहे। तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि इथून वर्टिकल इफेक्ट द्या आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे।
त्यानंतर बघा सपोर्ट फोल्डरमधील क्वेश्चन डॉक्युमेंट फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे? सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, क्वेश्चन फाईलला इथून सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि ते प्रॉपर्टीजवर जायचं आहे. प्रॉपर्टीजवर गेल्यानंतर बघा ॲट्रिब्यूट आपल्याला कोणतं करायचं आहे? हिडन. तर ॲट्रिब्यूटमध्ये जा आणि इथून हिडन करा. त्यानंतर अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये कंपनी प्रोफाईल सर्व स्लाईडमध्ये इन्सर्ट करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला फुटर टाकायचं आहे सर्व स्लाईडमध्ये. तर कोणत्याही एका स्लाईडला सिलेक्शन करा, सिलेक्शनमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करायचं आहे म्हणजे सर्व आपलं सिलेक्शन होईल. त्यानंतर आपल्याला हेडर फुटरमध्ये जायचं आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा, हेडर आणि फुटरवर क्लिक करा, इथून फुटरला चालू करायचं आहे आणि यामध्ये बघा कंपनी प्रोफाईल हे नाव टाईप करायचं आहे. याच्यामध्ये जसं आहे तसंच टाईप करा, कॉपी करून घ्यायचं आहे किंवा टाईप करा. कॉपी पेस्ट केलेला आहे मी, जे एक्स्ट्रा आहे ते काढून टाका अशा प्रकारे. त्यानंतर अप्लाय टू ऑल करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट हार्डवेअर फोल्डरमधून प्रिंटर डॉक्युमेंट फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर कुठून म्हणत आहे? हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे, प्रिंटर फाईलला सिलेक्शन करा, त्यानंतर तिच्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी करून घ्या. कुठं पेस्ट करा म्हणत आहे? होममधल्या इंडेक्समध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जायचं आहे, त्यानंतर होममध्ये जा, त्यानंतर इंडेक्समध्ये जायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे बघा आपलं पूर्ण क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे प्रॅक्टिकलचे आणि अजूनही आपल्याकडे 12 मिनिटाचा टायमिंग शिल्लक आहे. त्यानंतर बघा इथे सर्व ग्रीन झालेलं आहे म्हणजे आपण सर्व सोडवलेलं आहे. त्यानंतर एंड टेस्टवर क्लिक करा, येसवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये आपला जो काही पासवर्ड होता तो पासवर्ड टाईप करा. पासवर्ड टाकलेला आहे मी, त्यानंतर येस करायचं आहे. तर बघा आपल्याला MSCITच्या प्रॅक्टिस एक्झाममध्ये स्कोर आलेला आहे आपला 35 म्हणजे आपले पूर्णच क्वेश्चन्स बरोबर आलेले आहे. आणि बघा हे झालेल्या प्रॅक्टिकलचं आणि MCQची क्वेश्चन सोडवले होती मी याच्या आधी, त्याच्यातनी बघा आपल्याला 14 मार्क मिळालेले आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला 35 पैकी 35 मार्क मिळालेले आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला MSCITची फायनल एक्झाम सोडवायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.